कळवण तालुक्यातील मोहबारी येथे डोंगरादेव उत्सवास मोठ्या श्रद्धेने आनंदाने सुरुवात। कळवण तालुका हा आदिवासी बहुल भाग असल्यामुळे या तालुक्यात जवळपास सगळ्याच खेडेगावात व वाड्यापाड्यात डोंगरादेव भाया मोठ्या उत्साहात साजरे करतात। यावेळी देखील अनेक खेडेगावात डोंगरादेव उत्सवाला सुरुवात झाली आहे। मात्र काही भागात डोंगरादेवाच्या उत्सवाला जोरदार मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने प्रारंभ झाला। या उत्सवामध्ये विविध प्रकारचे आदिवासी लोकगीते, लोकांच्या हातात असलेली घुंगरू, काठी बांबूंचा घोडा, पावरी वाद्य सोबत टाळ्यांचा खळखळाट, तोंडाने काढलेला शेद्रू शेहो असा आवाज सध्या आदिवासी भागातील रानावनात डोंगर दऱ्याच्या कपारीत सगळीकडे घुमत आहे। आदिवासी बांधवांची मोठी श्रद्धा असलेल्या कुलदैवत डोंगरादेवीची मनोभावे पूजा करतात। धरती ते सूर्यापासून आदिवासी भाषेत डोंगरादेवाची गीते पावरीच्या सुमधुर आवाजात म्हटली जात आहे। ही गीते कानावर पडताच आदिवासी बांधवांचे जीवन चरित्रच बदलून जाते। डोंगरादेवाचा कार्यक्रम पाहण्यासाठी दूरवरून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने येतात। आदिवासी बांधवांचे निसर्गाशी एक घट्ट नाते आहे। त्यांची निसर्गावर श्रद्धा असल्याने जंगलातील पशुपक्षी, वाघदेव, नागदेव, मोर, सूर्य, चंद्र हेच त्यांचे दैवत असल्याने परंपरेनुसार त्या देवतांची आदिवासी बांधव मनोभावे पूजा करत असतात। या उत्सवादरम्यान ज्या ज्या गावांना डोंगरादेव बसले आहेत ते पूर्ण गाव हे 8 दिवस उपवास पाळत असतात। यावेळी माजी पोलीस पाटील अर्जुन भोये, सरपंच शाहू चव्हाण, उपसरपंच सुनील भोये, तुकाराम गावित, उत्तम भोये, रघुनाथ भोये, लक्ष्मण पवार, सुरेश भोये, पंडित भोये, अर्जुन ठाकरे, संजय भोये, आत्माराम भोये, विजय चव्हाण, सुखदेव ठाकरे, बाळू माळी, रवींद्र बर्डे, काशीनाथ गायकवाड, सुभाष भोये, निंबा भोये, भाऊराव भोये, मोहन भोये, सोमनाथ बर्डे, पोपट भोये, माधव गावित, नामदेव चौधरी, हेमराज बर्डे, पांडुरंग भोये, कांतीलाल भोये, रमेश बहिरम, राजेंद्र पवार, धर्मा बर्डे, कैलास चौधरी, भगवान बर्डे, बापू बर्डे, गंगाधर माळी, पंढरीनाथ पवार यांसह गावातील ग्रामस्थ व तरुण वर्ग, महिला मंडळ यांनी मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने डोंगरादेव उत्सवास सुरुवात केली आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनारसह प्रतिनिधी शाहू चव्हाण, कळवण।